मुरुम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा विरुद्ध उबाठा व मित्र पक्ष यांच्यात लढत झाली. प्रभागनिहाय नगरसेवकच्या 20 जागेसाठी भाजप स्वतंत्र व इतर सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढले. मागील प्रत्येक निवडणुकीत मुरुम पालिकेवर काँग्रेसची सत्ता कायम होती. मात्र माजी मंत्री बसवराज पाटील व बापूराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने पालिकेवरील काँग्रेसच्या सत्तेची परंपरा संपुष्टात आली आहे. यावेळी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून बापूराव पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन मुरुम नगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे बापूराव पाटील यांनी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी आणि 10 प्रभागातील 20 नगरसेवकांना समतोलपणा राखून उमेदवारी देऊन निवडणूक लढवली आहेत. त्यांच्या विरुद्ध उबाठा, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच काँग्रेस अशी लढत झाली आहे. या निवडणुकीत शहरातील 14,920 मतदारापैकी 10,557 मतदारांनी मताचा हक्क बजावले आहेत. यामध्ये 5,313 पुरुष मतदार आणि 4,744 महिला मतदारांची संख्या आहे. यावेळच्या निवडणुकीत प्रथमतःच महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहेत. महिलांचे मतदान निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणींचे मतदान कमळाला पडले की इतर सर्व मित्रपक्षाच्या विरोधकांच्या चिन्हांवर याविषयी चर्चा रंगत आहे. महिलांचे निर्णायक मतदान आणि बापूराव पाटील यांचा राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव व योग्य नियोजन तसेच राजकीय डाव ही सूत्रे मुरुम पालिकेवर पहिल्यांदाच भाजपची कमळ फुलवण्यासाठी यशस्वी होतात का याविषयी चर्चा सुरू आहे.